हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे. तर आज मी एवढ्या टाईमनंतर एक व्हिडिओ टाकली आहे. तर आज एक अनबॉक्सिंग व्हिडिओ आहे. तर आज मी अनबॉक्स करणार आहे हे स्टायलिश पेन. जर तुम्हाला स्टायलिश पेन माहीत नसेल तर तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो की स्टायलिश पेन म्हणजे एक टाईप ऑफ पेन असतो जो आपण मोबाईलमध्ये ड्रॉ करण्यासाठी यूज करतो. फॉर एक्झाम्पल ड्रॉइंग टॅबलेटमध्ये पण यूज करू शकतो आपण. तर याला मी एकदा काढून दाखवतो. हा अशा टाईपचा दिसतो काही, आणि हा आहे ना मॅग्नेटिक पण असतो. तुम्हाला एक आहे ना याचं नेप इथे असतं, हे याला कॅप आहे. तर हे वेगवेगळ्या कलर्समध्ये पण अवेलेबल आहे. तर तुम्ही कुठल्या पण ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटमधनं किंवा मीन्स कसं बोलू, कुठल्या पण गुगलच्या वेबसाईटमध्ये तुम्हाला ते एक हे असतं ना, एक कॅटेगरी असते शॉपिंगमध्ये. तुम्ही स्टायलिश पेन लिहाल तर तिथे एक कॅटेगरी येईल शॉपिंगमध्ये, तर तिथे पण तुम्हाला भेटेल. तर मी एकदा दाखवतो हा मॅग्नेटिकवाला नेप याचा कसा यूज होतो. हे मी आता आहे ना याला खोलून लावणार ना, तर हा पटकन चिपकेल. बघितलं. तर आता मी याला यूज करणार आहे माझ्या या टॅबलेटमध्ये. हां, जर तुम्ही मला पहिल्या व्हिडिओपासून बघत असाल ना, तर तुम्हाला माहिती असेल की मी पहिल्या व्हिडिओमध्ये मी डेडपूल काढलेला टॅबलेटमध्ये माझ्या. तर एकदा आपण त्याला टेस्ट करून बघूया. तर आता आपण याची टेस्टिंग करूया. टेस्टिंग करण्याच्या आधी दाखवतो की खोलतो आपण कसं याला. तर पहिले तर आपण कॅप काढू शकतो, आणि हे सेम मॅग्नेटिक फीचर मागे पण होतं. आता आपण याला यूज करू शकतो असं. पहिले आपण एक स्माइली ड्रॉ करून बघूया. एक मिनिट, चालत का नाही आहे? ओ सॉरी, मी चुकून इरेझरच्या याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये होतो. तर तुम्ही बघितलं असेल की मी फर्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या फिंगर्सनी काढलं होतं ड्रॉइंग. पण आता या पेनमुळे, स्टायलिश पेनमुळे मला अजून कम्फर्टेबिलिटी भेटत आहे ड्रॉ करायला. तुम्ही बघू शकतात. केस काढतो याचे. तर आता आपण एक मॅन बनवला, आणि तुम्हाला हा पेन, जसं की मी म्हणालो, गुगलच्या शॉपिंग, जर तुम्ही गुगलवर सर्च केला तर त्याच्या शॉपिंग कॅटेगरीमध्ये तुम्हाला हा पेन भेटेल, आणि असे शॉपिंग ॲप्समध्ये पण भेटेल. तर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला या पेनबद्दल काय वाटतं, याच्यावर मी एक व्हिडिओ बनवावी का याला मी असंच माझ्यासाठी यूज करावं, त्याच्याबद्दल पण कमेंट करा. आणि आजसाठी बस एवढंच होतं. मी आजकाल खूप स्लो बोलतो आहे, मला माहीत नाही, आणि मी एवढा दिवस अवेलेबल नव्हतो कारण माझी एक्झाम होती. तर आता तुम्हाला व्हिडिओज भेटतीलच. मी कालच एक शॉर्ट पण टाकलेलं. तर हा व्हिडिओ इथेच संपतो आहे. पुढच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्याच्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. तोपर्यंत बाय बाय. माहिती आहे मला स्वतःला मी का असं म्हणालो मला माहीत नाही. तर मी नॉर्मली म्हणतो,
तर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत बाय बाय. मी परत बोललो आहे हां, सो त्याच्यासाठी सॉरी.